बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या एका मोठ्या बातमीनं। बातमी आहे लोकसभा निवडणुकांची। देशात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरू होणार असून 1 जून रोजी अंतिम आणि 7व्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे। दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात मोदींच्या सभा होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात जवळपास 10 ठिकाणी सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। राज्यात जवळपास 4 कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट भाजपने ठेवलेलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवी दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या भाजपा जाहीरनामा समितीची बैठक पार पडते आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली 27 सदस्य जाहीरनामा समितीमध्ये आहेत। यामध्ये महाराष्ट्रातले पीयूष गोयल आणि विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत। दरम्यान भाजपाच्या जाहीरनाम्यातनं कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहावं लागणार आहे। तर भाजपाच्या जाहीरनामा समितीची बैठक होते। राजनाथ सिंह हे या समितीचे अध्यक्ष आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण देशातल्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे। महाराष्ट्रातनं पीयूष गोयल आणि विनोद तावडे या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असणार आहे। कोणते मुद्दे घेऊन भाजपा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागणार आहे। कोणत्या मुद्द्यांचं आश्वासन भाजपा जनतेला देणार आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या वेळेला जितकी आश्वासने दिलेली होती तितकी पूर्ण केलेली होती आणि म्हणूनच ते आत्ता निवडणुकीमध्ये मोदी की गॅरंटी म्हणून प्रचार करताना दिसत आहेत।